नमस्कार, मी ए.पी. सागर पवार, गोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. गोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे ज्याला आपण आय-टी-आय म्हणतो, हे गोनवडी घोडेगावच्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी एक त्यांचं मुलांचं वसतिगृह आहे, जे शासकीय आहे. त्या ठिकाणी जवळपास 30 मुलं राहतात आणि तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ भांडणं झालेली होती आणि त्या भांडणामध्ये असं झालेलं होतं की आरोपी जो या घटनेमधील आहे अमय कोकरे हा आणि त्याचा रूम पार्टनर अनिरुद्ध साखरे यांच्यामध्ये काही रूममध्ये साफसफाई करणे किंवा आणि काही एकमेकाला टोपण नावाने किंवा चिडवणे वगैरे अशी भांडणं होत होती. आणि याच्यासाठी जो यातील मयत जो आहे सौरभ साखरे हा तो अनिरुद्ध साखरेचा चुलत भाव आहे नात्याने. मग तो सांगायला गेला की भांडणं वगैरे करू नका. पण काल असं इन्सिडेंट घडलं की रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर हे सगळे मित्र मीटिंगसाठी बसले आणि त्यावेळी सुद्धा काही त्यांच्यामध्ये वादविवाद झाले आणि त्यावेळी त्याला जो अमय कोकरे जो आरोपी आहे त्यांना धमकी दिली की मी तुला आता मारून टाकणार. मग हे नंतर झोपी गेले आणि यातील जो सौरभ साखरे आणि फिर्यादी आहे या घटनेतील ऋषिकेश बडेकर हे टेरेसवर झोपायला गेले होते. टेरेसवर झोपायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आरोपीने साधारण 1 वाजताच्या सुमारास रात्री एक लोखंडी पाईप आणि सिमेंटचा एक गट्टू घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यानं मारहाण केली. झोपेत असतानाच मारहाण केल्यामुळे त्याचं जागीच हे झालेलं होतं. तरी देखील आपण रुग्णालयामध्ये आणलं. त्याच्या शेजारी झोपलेला जो ऋषिकेश बडेकर आहे त्याला सुद्धा दवाखान्यात आणलेलं होतं. त्याला किरकोळ दुखापत होती. त्याच्यावर वगैरे उपचार झाल्यानंतरच्या घटनेची सर्व माहिती घेतली आणि त्याप्रमाणे फिर्याद नोंद केली आणि गोडेगाव पोलीस स्टेशनला CR नंबर 140/2026 BNS 103 1 351-3 आणि 352 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला घटनास्थळावरूनच आपण त्या परिसरातून लगेच ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याला आता अटक करून आपण न्यायालयात हजर करतोय.